कसं वाटतंय फिलॉसॉफी सध्याची? हेवी वाटते का? ठीक आहे समजायला. नाही, हेच सत्य हळूहळू मोठ्या मोठ्या लेवलला जाते असं मला तरी वाटतं, प्रभूजी. हम्म. म्हणजे मागच्या वेळेस पण तुम्ही जे सांगितलं की आपण दुःखालयापासून सुखालयाकडे किंवा अनित्यापासून नित्याकडे, तर या सगळ्या टर्म्स पण टेक्निकली कळणं थोडं गरजेचं आहे. हम्म. किंवा ह्या सगळ्या टर्म्स पण माहिती पण नव्हत्या ऍक्च्युली. बरोबर. बहुतेक त्या सगळं कळणं. आणि जसं तुम्ही म्हटलं की ते नुसतं ज्ञान असणं महत्वाचं नाहीये, पण ते म्हणजे मागच्या क्लासमध्ये पण हे सांगितलं, ते इम्प्लिमेंट होणं जास्ती अ, महत्वाचं आहे. आणि आपल्यावर भगवानांची कृपा आहे. आपण जरी त्यांना सोडलं असलं तरी त्यांनी आपला सगळ्यांचा हात धरून ठेवलेला आहे. बरोबर. हो. ते म्हणजे ते तीव्रतेने आता हळूहळू वेगवेगळ्या लेवलला असं, जरी तेच सत्य म्हणजे आत्मा, आपण आत्मा आहोत, हे फंडामेंटल सत्य वेगवेगळ्या लेवलला जाऊन सांगायचं म्हणजे हे केलंय, जेणेकरून पुन्हा ते आपल्याला एकदम पटण्याकरता, काही काही जणांच्या मनात शंका असू शकतात ना, तर त्या शंका जाऊ शकतात, असं वेगवेगळ्या लेवलला सांगितलेलं आहे, असं मला तरी वाटलं, प्रभूजी. आणि ऍक्च्युली नाही, बरोबर आहे. आणि ऍक्च्युली जसं आपण 9व्या अध्यायात जाऊ ना, त्यावेळी तुम्हाला ह्या म्हणजे हे जे कॉन्सेप्ट आहेत ना, ह्याची हम्म. डेप्थ अजूनही जाणवून येईल. की हम्म. हम्म. कोणत्या, म्हणजे नुसतं डीप जायचं म्हणून कृष्ण गेलेला नाहीये, पण ते काय कारणाकरता गेलाय कृष्ण ते कळून येईल. आत्ता हो, सुद्धा कारण आत्ता सुद्धा बघा तुम्ही 7व्या अध्यायामध्ये त्यांनी स्वतःची ओळख जी दिलेली आहे ना, ते अतिशय अगदी म्हणजे छोटीशी ओळख दिलेली आहे. जास्तीत हम्म. जास्त त्यांनी काय केलेलं आहे, प्रकृतीबद्दल सांगितलंय, आत्म्याबद्दल सांगितलंय, जे त्याच्याकडे शरण येतात किंवा नाही शरण येत, का शरण येतात, देवी हम्म. देवता वगैरे ह्यांच्याबद्दल सांगितलंय. हम्म. स्वतःबद्दल त्यांनी अजूनही जास्ती सांगितलं नाही. 8व्या अध्यायामध्ये सुद्धा स्वतःबद्दल त्यांनी फक्त थोडंसं सांगितलेलं आहे, काही काही श्लोकांमध्ये. 9व्या श्लोकामध्ये कविम पुराणम मनुषासितारम, नंतर त्याच्याकडे त्याला स्मरण करायचं वगैरे त्याच्यावरती भर दिलेला आहे. त्याचं धाम, दुःखालय जे आहे ते वगैरे. नंतर 23व्या श्लोकापासून 28व्या श्लोकापर्यंत तो ज्यावेळी आपण देह सोडतो त्या कोणत्या वेळी देह सोडला तर काय होतं ते सांगितलेलं आहे. अजूनही त्यांनी स्वतःबद्दल असंही सांगितलं नाहीये. तुम्ही प्रत्येक श्लोक बघा 7व्या अध्यायाचा आणि 8व्या अध्यायाचा. जेव्हा तुम्हाला प्रत्येक तो श्लोक वाचल्यावर तुम्हाला जाणवेल की कृष्ण अजूनही त्यांनी स्वतःला पूर्णपणे असा दरवाजा उघडलेला नाहीये स्वतःबद्दल. हम्म. ते हम्म. तो करतो 9व्या अध्यायामध्ये. ओके. आणि आणि 9व्या अध्यायाला म्हणूनच राजविद्या राजगुह्य असं म्हणतंय. राजविद्या म्हणजे किंग ऑफ नॉलेज, आणि राजगुह्य म्हणजे द मोस्ट कॉन्फिडेन्शियल हम्म. नॉलेज. हम्म. 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 त्यावेळी म्हणजे आपल्याला कळेल की आत्म्याच्या लेवलला समजणं किंवा प्रकृतीच्या लेवलला समजणं, देवी देवतांबद्दल समजणं वगैरे हे सगळं एक ठीक आहे. हे जरा टेक्निकल झालं. पण हम्म. भगवानांना समजणं इज द हम्म. टॉप मोस्ट लेवल. आणि ते तो अक्षरशः मिनिंग भागवतमच्या दृष्टीने जर बघितलं तर भगवद्गीता इज नॉट इवन 1%. मिनिंग कृष्णाबद्दल माहिती देणं त्या अँगलनी जर बघितलं तर हम्म. भागवतमध्ये हम्म. तर अजूनही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर म्हणजे हम्म. सांगायचा पॉइंट असा आहे की आत्ता आपल्याला अजूनही कृष्णाबद्दल स्वतः तो सांगत नाही, त्यामुळे जास्ती कळत नाही आपल्याला. ते आपल्याला 9व्या अध्यायात कळेल. त्यावेळी तुम्हाला ती ज्ञान कसं परिपूर्ण आहे हे कळून येईल तुम्हाला. राईट, राईट. अरे आणि ऑलवेज एम्फसाइज हा रादर दॅन मुक्ती भक्ती या म्हणजे टॉपिकला ठेवलेला आहे. कारण मुक्ती आपण जे म्हणतो ते त्याच्यापेक्षा म्हणजे मुक्ती कशापासून, तर जन्म मृत्यू जरा व्याधी याच्यापासून. पण भक्ती जर केली तर तुम्ही धन्य भगवानांच्या पायापाशी जाल. हे हे पण एक प्रत्येक याच्यात जाणून येतं, प्रभूजी. बरोबर. आणि गंमत काय आहे ना, की आपल्याला सोसायटी अशी शिकवते ना मुक्ती, मोक्ष आणि हेन ते वगैरे. पण कसं होतं की समजा आपल्या घरी, हां, किंवा ऑफिसमध्ये किंवा सोसायटीमध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचं
वैताग आला, त्रास होतोय आपल्याला, तर त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न लोक करतात. हम्म? की पण ती सुटका मिळाल्यावरती त्यांना असं वाटतं की बाबा हा, आता मला सगळं व्यवस्थित झालं. पण ह्याची गॅरंटी नाहीये की दुसऱ्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला आनंद मिळणार आहे. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? लोकांना आनंद मिळवण्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे ना. पण तो ऑब्जेक्टिव्ह जर का अचीव नसेल होत, तर काय फायदा आहे? आता आपण कधी कधी असं बोलतो ना, आपल्याला एका आपल्या ऑफिसमध्ये एका बॉस बरोबर आपलं पटत नसलं, तर ही कंपनी सोडल्यावरती मला बरं वाटेल. ते खरं ठीक आहे, बरोबर आहे. पण दुसरीकडे गेल्यावरती तुम्हाला तोच त्रास होणार नाही याची गॅरंटी नाही आहे. आणि जरी नाही झाला तरी दुसरीकडे गेल्यावरती आनंद मिळेल ह्याची पण गॅरंटी नाही आहे. मग जर तुम्हाला आनंद जर मिळवायचा जर असेल, तर फक्त दुःखापासून सुटका होणं उपयोगाचं नाहीये. तुम्हाला अशा ठिकाणी गेलं पाहिजे किंवा असं कार्य केलं पाहिजे ज्याच्याने आनंद मिळेल. दुःखापासून सुटका म्हणजेच आनंद असं नाहीये. आणि हेच भक्ती आपल्याला शिकवते, की तुम्ही मोक्षाच्या मागे लागताय, ठीक आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी किंवा ह्या संसारातनं प्रकृतीपासनं अहंकार क्रोध वगैरे ह्याच्यापासून सगळ्यांपासून मुक्ती मिळेल. पण आनंद मिळेल का? तर ते नाही. तर तो आनंद जर मिळवायचा असेल, तर मग आपल्याला भक्ती करायला पाहिजे. मग भक्ती मिळाल्यावरती काय होतं? एका श्लोकामध्ये लिहिलेलं आहे की तू जेव्हा व्यक्ती भक्ती करायला चालू करते ना, त्यावेळी चित्रगुप्त जो असतो ना, जो आपले पाप आणि पुण्याचं अकाउंटिंग करतो, तो चित्रगुप्त आहे ना, त्या व्यक्तीच्या पायाकडे अगदी आदराने आणि कुतूहलाने बघत असतो. हा, म्हणजे काय, तर त्याला वाटतं की आता हा माझ्यापासनं, मला आता मला ह्याचं अकाउंटिंग करायची गरज नाही आहे आता. आणि हा आता म्हणजे प्रॉपर मार्गावरती लागलेला आहे. दुसरं काय होतं, की जेव्हा भक्ती करायला व्यक्ती चालू होते, तर मुक्ती देणारी जी देवी आहे ना, मुक्ती देवी जिला म्हणतात, ती मुक्ती देवी तुमच्या घराच्या बाहेर नमस्कार करून हात जोडून उभी राहिलेली असते. हा, हे असं 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 म्हणजे त्याचा अर्थ आपण हा काढू शकतो की जिकडे पण भक्ती असते ना, तिकडे मुक्ती ऑटोमॅटिकली असते. पण जिकडे मुक्ती असेल तिकडे भक्ती असेलच असं नाहीये. त्यामुळे दुःखापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे दुःखापासून ऑटोमॅटिकली सुटका मिळेल. आणि हेच आपल्याला भक्तीद्वारे कळतं, भक्तीद्वारे होतं आपलं. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी. जय गोपी जन वल्लभ, गिरिवरधारी. यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन. यमुना तीरा वनचारी, यमुना तीरा वनचारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे, जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम, जय कृष्ण बलराम, जय गौरनिताय जय गौरनिताय, जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कोणाला आठवतंय आपण काय शिकलेलो मागच्या आठवड्यात? हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्णा. अ, आपण 19वा श्लोक आपण शिकलेलो. तर त्यात श्रीकृष्ण म्हणजे त्यांनी सांगितलं की पुन्हा पुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवाची रात्र होते तेव्हा आपोआपच त्यांचा लय होतो. तर यात त्यांनी सृष्टी आणि प्रलयाचे जे चक्र आहे ते निरंतर चालू असतं त्याबद्दल सांगितलं आहे. तर कृष्ण ते भौतिक जगाच्या अनित्यतेचे वर्णन करतात, जिथे जीव ब्रह्माच्या जो दिवस आणि रात्राच्या चक्रानुसार निर्मिती आणि विनाशाच्या चक्रात अडकलेले असतात. तर काळाची शक्ती ही खूप अद्भुत आहे आणि विनाशा निश्चितच आहे. तर काळ अपरिहार्यपणे सर्व भौतिक शरीरांचा नाश करतो, मग तर व्यक्तीचा दर्जा किंवा आसक्ती काहीही असो. जसं त्यांनी लिहिलंय, भूत्वा भूत्वा प्रलीयते, त्यानुसार आत्म्याला वारंवार जन्म घेण्यास भाग पाडले जाते. आणि प्रभुपादांनी त्याची तुलना एका न थांबणाऱ्या चक्राशी केलेली आहे, ज्याच्यातून आत्मा सुटूच शकत नाही. बरोबर. आणि श्रीकृष्णाने पुढे अव्यक्त अवस्थेबद्दल सांगितलंय की प्रत्येक प्रलयानंतर म्हणजे ब्रह्माच्या रात्रीच्या काळात जो 1000 युगांचा असतो, सर्व सर्व जीव अव्यक्त आणि सुप्त अवस्थेत राहतात. आणि आत्मा ऍक्च्युली मुळात, आपण जसं मगाशी बोललो, आत्मा मुळात नित्य सचेत आणि आनंदी असला तरी या काळातील त्याची निष्क्रियता अनैसर्गिक आणि भरपूर त्रासदायक असते. आपण इथे म्हणजे आपण समजलं पाहिजे की भौतिक आसक्ती ही व्यर्थ आहे. भौतिक प्रगती, शक्ती आणि उपभोग या चक्रांपासून ज्यात ज्यात आपण अडकून पडलेलो आहोत संरक्षण देऊ शकत नाही. जीव कर्मामुळे हतबल, अवश्य असा शब्द वापरलाय. तर जीव कर्मामुळे हतबल असतात, ज्यामुळे नियंत्रणाचा भ्रम आणि सांसारिक गोष्टींमध्ये चिटकून राहण्याची त्यांची व्यर्थता स्पष्ट होते. आणि म्हणजे एकंदरीत पाहिलं तर श्रीकृष्ण आपल्याला म्हणजे एक आवाहन करत आहे तिकडे, की त्यांचा हा संदेश केवळ फक्त माहिती देण्यासाठी नसून एक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आहे. म्हणजे मानवी जीवन ही या चक्रातून मुक्त होण्याची एक दुर्मिळ संधी आहे, आणि जी श्रीकृष्ण भावनेद्वारे किंवा आणि हरे कृष्ण मंत्राद्वारे आपल्याला साध्य करता येते. व्हेरी हरे गुड. कृष्ण. खूप खूप छान, खूप छान. कोणाला काही ऍड करायचं आहे पॉइंट? सीमा माताजी, सुहास प्रभू. विनय प्रभूजींनी ऑलरेडी खूप छान सांगितलं. बर. त्याच्यामध्ये 2-3 शब्द महत्वाचे होते. भूत ग्राम हा जो कृष्णाने शब्द वापरलाय, ग्राम हा शब्द वापरून कृष्णाने सांगितलेलं आहे की कम्प्लीट, टोटल,
म्हणजे असं काही नाहीये जे उरत नाही, म्हणजे उरतं असं काही नाहीये. ठीक आहे. म्हणजे काय तर कधी कधी लोकांना वाटतं ना, हे मला काय होणार नाही, हा मला काय होणार नाही. आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स असतो अननेसेसरीली. तर कृष्णाने इथे एक कन्फर्म केलेलं आहे की ॲब्सोल्युटली काहीही, जी पण भौतिक प्रकृतीचं प्रॉडक्ट आहे त्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट उरणार नाही जी सर्वाईव्ह करू शकेल डिस्ट्रक्शन. हां. आणि भूत्वा भूत्वा प्रलियते, अभिनीत प्रभू बोलल्याप्रमाणे. आणि हे असं नाही आहे की एकदा झालं तर पुढे होणार नाही, हे कंटिन्युअस चक्रासारखं ते होत राहणार आहे. हं? आणि अजून एक शब्द वापरलाय कृष्णाने, अवशः. रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवत्यः रागमे. अवशः मिनिंग कोणत्याही प्रकारचा कंट्रोल आपला नाहीये त्याच्यावरती. म्हणजे आपण असं बोलू शकणारच नाही की मी हे अवॉइड करू शकीन, मी असं करीन आणि तसं करीन आणि हे वगैरे. भयानक असा मोठा पूर वगैरे आलेला असला, सुनामी वगैरे आपण बघतो ना, पाणी कसं जोराने येतं शहराकडे धावून वगैरे. तर अशा वेळी कोणत्याही प्रकारचा जो अ, अ, आपलं सपोर्ट असला, रेझिस्टन्स असला, तर तो सगळा ते पाणी जे असते त्याला ब्रेक करून टाकते त्याला. तर हे असं आहे, म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा कंट्रोल नाहीये ह्या डिस्ट्रक्शन आणि रिक्रिएशन वरती. हरे कृष्णा. आता प्रश्न आहे की कृष्णाने हे सगळं का सांगितलंय आपल्याला? तुम्हाला काय वाटतं? हे सगळं जाणून घेण्याची गरज काय आहे? अ, हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभू. हा प्रभू बोला. प्रभू, अगोदर पण तुम्ही सांगितलं हे अ, जग आहे ते शाश्वत दुःखालय आहे. हम्म. आणि मला वाटतं हेच पुन्हा पुन्हा सांगतोय की कुठेही आसक्ती किंवा कसंच कशामध्ये मन लावणं हे योग्य नाही. शेवटी अंतिम कन्क्लुजन हेच निघेल की श्रीकृष्ण चरणी लक्ष लावणे हेच फायदेशीर असणार आणि भक्ती मार्गातूनच ते केलं जाऊ शकतं. हम्म. बाकी सगळं ऑल टेम्पररी. राईट फ्रॉम ब्रह्मलोकाचं उदाहरण देऊन अगोदर पण सांगितलेलं की ते त्याचा जेव्हा नाश होतो तर बाकीच्यांचं व्हॉट टू से अबाउट अदर हम्म. थिंग्स असं एकंदरीत. अच्छा, तर म्हणजे म्हणजे काय तुम्ही समराईज कसं कराल तुम्ही, म्हणजे हे जाणून घेण्याचा गरज काय आहे? ठीक आहे, रिक्रिएशन होत आहे, मग प्रॉब्लेम काय आहे? आता आज मला प्रॉब्लेम ह्या जे शरीरात एक लेट से जस्ट आपण एका कम्प्लिटली मटेरियलिस्ट, एका भौतिकवादी व्यक्तीच्या अँगलने जर विचार करायचा ठरवला तर, की आता मला हे शरीर मिळालंय, या शरीरातनं मला अमुक एक आनंद मिळतोय. हम्म. उद्या दुसरं शरीर मिळेल, त्या दुसऱ्या शरीरातनं मला दुसऱ्या प्रकारचा आनंद मिळेल जो ह्या शरीरात मला शरीरातनं अनुभवता येत नाही. म्हणजे चांगलं आहे ना, व्हरायटी ऑफ शरीर आणि व्हरायटी ऑफ आनंद आहे, त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे मग? प्रभू, पण जे ओरिजिनल होम जे आहे आपलं अस्तित्व गोलोकधाम हम्म. किंवा वैकुंठ, ते तिकडे सोडून जायला नाही आपण हे मिळेल. सगळं करतो. आपल्या घरी कधी रिटर्न करतो? हा, हा, तिकडे तर जायला. हरकत नाही, मग काय प्रॉब्लेम काय आहे? जर का आज मला कोणी बोललं की हवाईला 1 महिना राहा, नंतर दुसऱ्या दिवशी बोललं स्वित्झर्लंडला 1 महिना राहा, किंवा होनोलुलूला राहा, किंवा झिम्बाब्वेला राहा, इकडे राहा तिकडे राहा, तर प्रॉब्लेम काय त्याच्यात? चांगलं आहे ना, सगळीकडे पूर्ण जग भ्रमण करायला मिळतंय ना, माझ्या घरी कशाला जाऊ मी? पण नाही ते दुःख प्रभूजी, येतच राहते. याच्यामध्ये सो जन्म मृत्यू जरा व्याधी या कंटिन्युअस असणारच, तुम्ही कोणत्याही कुठेही गेले तरी. तर हम्म. त्याच्यापासून तुम्हाला जर मुक्तता हवी असेल तर भगवानांचा भक्ती करून तुम्ही भगवत प्राप्ती होईल. तर या दुःखापासून तुम्ही मुक्त व्हाल बेसिकली, या 4 दुःखांपासून. आपण त्याला तुम्ही दुःख समजता ना, मी नाही दुःख समजत. मला जर नवीन शरीर मिळतंय आणि नवीन शरीरातनं अशा वेगळ्या प्रकारचा जर आनंद मिळतोय मला, ज्यात जो मला आत्ताच्या ह्या शरीरातनं जर मिळत नाहीये, तर मग ते दुःख कुठलं येतं? तो वेगळाच आनंद आहे ना तो. नाही, म्हातारं होणं, नंतर व्याधी शरीराला मिळणं. हा, मग मी चांगली एक्सरसाइज करीन ना, दररोज छान 1-1, 2-2 तास एक्सरसाइज करीन, बळकट राहीन, स्वतःचं शरीर ठेवीन. कुठला मी म्हातारा कसा होईन? आज अमिताभ बच्चन सुद्धा 80 पेक्षा जास्ती वर्ष आहे आणि चांगला धडधाकट आहे, पिक्चर मध्ये काम करतोय, पैसा एन्जॉय करतोय. प्रॉब्लेम कुठे आहे मग? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे प्रभूजी, कृष्ण. हा हा जो आनंद आपल्याला भेटतो हा शाश्वत नाहीये, हा टेम्पररी आनंद आहे.
आणि हम्म. जसा आपण जन्म घेतो त्यानुसार आपल्याला म्हणजे तो आनंद प्राप्त होत असतो. पण दुःख ह्या भौतिक जगामध्ये दुःख हे फिक्सच आहे. नाही आणि पण ठीक आहे. आणि भगवंतांच्या धामातला आनंद हा शाश्वत आहे. हो, ठीक आहे, पण मला नकोय ना शाश्वत आनंद. मला टेम्पररी आनंद मिळतो, चांगलं आहे ना. तर तुम्हाला समजा एक पिक्चर आवडला किंवा एक गाणं आवडलं आणि आयुष्यभर तुम्हाला तेच ऐकायला सांगितलं, तोच पिक्चर बघायला सांगितला, का तर तुम्हाला आवडलंय, तर तुम्हाला ते आवडेल का वेगळ्या 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 प्रकारचे दर आठवड्याला वेगळा पिक्चर बघायला मिळाल तर जास्ती चांगलं आहे तुम्हाला? कशाला हवाय शाश्वत आनंद? आपल्या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती होणार ना प्रभूजी. हा, आता आपण बोललो ना त्याबद्दल, जन्म मृत्यूच्या चक्रातनं मुक्ती कशाला हवी आहे मला? जर मला जन्म मृत्यू घ्यावा लागला आणि मला नवीन नवीन शरीरं मिळाली, तर प्रत्येक शरीरामध्ये मला असं काही करता येईल ज्यातनं मला काही आनंद मिळेल, ज्या जो आनंद मला आधीच्या शरीरात नाही मिळणार आहे. तर मग हा वेगळा वेगळा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आनंद जर मला मिळतोय, तर मला हे चांगलं आहे का वाईट आहे? तुम्हाला उडता येत नाही, तुम्हाला देवमाशासारखं पोहता पण येत नाही, मग तुम्हाला ना गरुडाचा आनंद मिळतो तुम्हाला, ना तुम्हाला देवमाशाला जो आनंद मिळतो तो मिळतो. हो की नाही? प्रभूजी आपण म्हणजे त्या त्या योनीमध्ये आपण भगवंतांना जाणू नाही शकत. आपण मनुष्य योनीमध्ये आहोत म्हणून आपण भगवंतांना जाणू तरी शकतो. पण नाही जाणून घ्यायचंय मला. का मी जाणून घेऊ? जर त्या जाणून घेण्यामुळे मला हे शरीर सोडावं लागतंय, माझं सगळे आनंद सोडावे लागतायत, फक्त एकच हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आणि असं आपल्याला मुक्ती मिळेल किंवा एकच आनंद मिळणार वगैरे, असं जर असेल तर मला नकोय ना ते. विचार करा. हे ना, जेव्हा आपण म्हणजे जेव्हा एक एक लेवल आपण वाढवत जातो, आता तुम्ही आता हरे भगवद्गीता कृष्ण. शिकताय, उद्या थोडं तुम्ही अजून समजाल डिटेलमध्ये आणि तुम्ही प्रिचिंग हॅलो. वगैरे करायला लागाल, त्यावेळी तुम्हाला असे प्रश्न येतील लोकांकडनं. आणि इट इज नॉट सिम्पल. डिपेंड कराल तुम्ही, विचार करा, आपण पुढच्या क्लासमध्ये बोलू याबद्दल. हा, सुहास प्रभू. हा प्रभू, मला असं वाटतं आपली आयडेंटिटी जी आहे, वी आर लुझिंग इट अँड देन आपण हे दुसरं कार्य करतो. आपली जी आयडेंटिटी आहे ती म्हणजे आपण भगवंतांचे सर्व्हिस केली पाहिजे, ही आपली आयडेंटिटी. ते आपण विसरून आपण दुसरं करतोय म्हणजे वी हॅव लॉस्ट अवर आयडेंटिटी, हो, असं मला वाटतं. हो, ते ठीक आहे. मी विचारतोय त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे त्याच्यात. ठीक आहे ना, माझी आयडेंटिटी एक आहे आणि मी दुसरं काम करतोय. कधी कधी नाही करत आपण. माझी आयडेंटिटी आहे, मी माझ्या मुलांचे बाप आहे, मी माझ्या बायकोचा नवरा आहे, पण ती आयडेंटिटी विसरून आपण ऑफिसमध्ये नाही काम करायला जात आपण. त्याच्याबद्दल आपण कंप्लेंट करतो का? विचार करा, आपण बोलू याबद्दल. हरे कृष्णा. हम्म. हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपले फंडामेंटल्स क्लिअर होणं खूप आवश्यक आहे. जोपर्यंत हे कळत नाही ना, तोपर्यंत आपल्याला आपण जरीही करेक्ट डायरेक्शनला चालत असलो ना, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये तो किंतु परंतु नेहमी असतो. आणि तो निघणं खूप महत्वाचं असतं. नाहीतर मग कधी ना कधी असं होतं की आपल्याला मग असं प्रश्न येतो की काय आपण करतोय, बरोबर करतोय का, काय करतोय आपण? त्यापेक्षा मी दुसरं काहीतरी करतो. आणि मग हळूहळू हळूहळू मग आपण त्या मार्गावरनं बाहेर पडतो आपण. ते तसं व्हायला नको. आपली फाउंडेशन अतिशय परफेक्ट आणि स्ट्रॉंग असायला हवी. त्याच्याकरता आपण जे काही करतोय ते का करतोय हे समजून घेणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला भगवद्गीता नीट समजणार नाही, तोपर्यंत भगवद्गीतेच्या मागे जो पर्पज आहे ना शिकण्याचा, तो समजणार नाही आपल्याला. जोपर्यंत तो पर्पज समजत नाही, तोपर्यंत कृष्ण कोण आहे हे समजणार नाही आपल्याला. जोपर्यंत कृष्ण कोण आहे हे समजत नाही, तोपर्यंत आपण नेहमी आपल्याला असंच वाटत राहील की आपण जे करतोय ते बरोबर करतोय, किंवा म्हणजे ह्या मार्गावरती म्हणजे आपण
चाललो काय, नाही चाललो काय, सोडून दिला काय, परत जॉईन झालो काय, काही फरक पडत नाही. त्यामुळे ह्या मार्गावरती टिकून राहायचं असेल तर भगवद्गीता शब्दांशब्दासकट व्यवस्थित शिकणं अतिशय आवश्यक आहे, इन्क्लुडिंग इट्स पर्पज अँड इन्क्लुडिंग द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह अँड द ओनली ऑब्जेक्टिव्ह, दॅट इज श्रीकृष्ण. हरे कृष्ण. 8व्या अध्यायाचा 20वा श्लोक बघूया आपण. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. अनुवाद. हरे कृष्णा. याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे, जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थाचीही पलीकडे आणि सनातन आहे. ती परा आणि अविनाशी आहे. संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तुम्हाला आठवते मी मागे सांगितलेलं की 17, 18, 19व्या श्लोकांमध्ये कृष्ण आपल्याला भौतिक जगताबद्दल माहिती देतोय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल वगैरे हे सगळं. आणि नंतर 20व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत तो त्याचं जो नित्य धाम आहे, गोलोक, वृंदावन, वैकुंठ वगैरे सगळं त्याच्याबद्दल माहिती देतो तो. आता माहिती देताना काय होतं, पहिल्यांदा ऑब्विसली कम्पॅरिझन होतं, राईट. मग कम्पॅरिझन जर करायचं असेल तर एखाद्या पहिल्या गोष्टीचे पॉझिटिव्ह, दुसऱ्या गोष्टीचे निगेटिव्ह एकमेकांबरोबर कम्पेअर होतात, किंवा पहिल्या गोष्टीचे निगेटिव्ह आणि दुसऱ्या गोष्टीचे पॉझिटिव्ह कम्पेअर होतात एकमेकांबद्दल, बरोबर. सॉरी मी एक मिनिट. ओके, सॉरी. ओके. तर इथे मग आता कृष्ण काय करतोय, भौतिक ही जी प्रकृती आहे त्याच्या पलीकडे जे नित्य असं आध्यात्मिक जगत आहे त्याच्याबद्दल कृष्ण आता आपल्याला सांगतो इकडे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलंय, कंपॅरिझन ऑटोमॅटिकली होणार. तर हे भौतिक जगत क्षणिक आहे, आध्यात्मिक जगत नित्य आहे. आणि ह्याच्यातला जो गहन असा फरक आहे तो कृष्ण इथे आपल्याला दाखवतो इकडे. त्यामुळे 17व्या पासून 19व्या पर्यंत त्यांनी कितीही भौतिक विश्व विशाल असलं किंवा कितीही मोठं ब्रह्मदेवा एवढं आयुष्य जरी मिळालं तरी सुद्धा ते विनाश आहे होणार त्याचा. हं? आणि आध्यात्मिक क्षेत्र ह्याच्या पलीकडे आहे आणि ते भलेही आपल्याला आता दिसत नसेल तरी पण ते सनातन आहे, ते नित्य आहे. ओके. आणि ते त्याला पण अव्यक्त असं संबोधलेलं आहे. आणि आपण हा एकच शब्द पण त्याचे दोन वेगळे वेगळे जे अर्थ येतात अव्यक्ताचे ते आज आपण समजून घेऊया. हे टेक्निकल आहे थोडं, समजणं एका अर्थी आवश्यक आहे. अगदी नाही समजलं तरी काही मोठा फरक पडणार नाही त्यामुळे. पण इकडे आपल्याला कळून येतं की श्रीकृष्णाचं धाम आहे ते विनाशाच्या अधीन नाही आहे ते. हं. बाकीचे कोणतेही भौतिक जगतामध्ये कितीही मोठे ग्रह असले तरी सुद्धा ते त्यांचा विनाश होणार आहे. पण श्रीकृष्णाचं जे परमधाम आहे ते कोणत्याही भौतिक प्रभावाच्या पलीकडे आहे ते. आणि हेच जे आहे हे भक्तीचं लक्ष आहे हे, की बाबा श्रीकृष्णांपर्यंत पोहोचायचंय आपल्याला, श्रीकृष्णांच्या चरणांपर्यंत पोहोचायचंय आपल्याला. मग ते कुठेही असो, ते पृथ्वीवरती ते येऊन त्यांच्या लीला करत असो किंवा त्यांच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असो किंवा कुठेही असो, ते अगदी त्यांनी जरी बोलवलं की चल माझ्या बरोबर आपण बळी महाराजांना पाताळात भेटायला जाऊया, तर वामनदेव म्हणून ते तिकडे जात असतील तर त्यांच्याबरोबर जायला सुद्धा ती सुद्धा भक्तीच झाली ती. मग त्यामुळे जे शुद्ध भक्त असतात ना ते भगवान कुठे आहेत किंवा आपल्याला भक्ती किंवा भगवानांचा प्रचार करायला कुठे मिळावं लागते, कुठे करावं लागतोय त्याची ते काळजी करत नाहीत. ते बोलतात जोपर्यंत श्रीकृष्णांचे चरण आपल्या सोबत आहेत तोपर्यंत आपल्याला आपण कुठे आहोत त्याची काळजी नाहीये. मग कृष्णा बरोबर असो गोलोक वृंदावनमध्ये किंवा पृथ्वीवरती असो किंवा पाताळात असो किंवा स्वर्गात असो, काही फरक नाही पडत.
तर आपण जरा आपण बोललो ह्याबद्दल, पण जरा पटकन बघून घ्या की आधीचे काही श्लोक होते 15व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत, काय संबंध आहे 20व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत. तर आपण बोललो ना, हे क्षणिक आहे भौतिक जग वगैरे, हे सगळं आपण बोललो. त्यामुळे काय होतं की आत्मा, त्याची जी लेवलची जी चेतना असते ना, त्या चेतनेच्या लेवलच्या बेसिसवरती तो त्याची निवड करतो की त्याला कोणत्या जगात राहायला आवडतंय. तर एक चोर किंवा गुन्हेगार जो असतो ना, त्याला सांगितलं की बाबा तुम्हाला अमुक एका ठिकाणी शिक्षा होईल आणि तुरुंगात जावं लागेल तुम्हाला, तर त्याला त्याचं काही वाईट वाटत नाही, कारण त्याची ती चेतना तशी झालेली असते. ओके. एखाद्या व्यक्तीला जर बोललं की बाबा तुला म्हणजे आयुष्यभर तुला म्हणजे भगवानांपासून लांब राहावं लागेल, तुला भक्ती अजिबात करायला मिळणार नाही, तर तो जर अगदी नास्तिक व्यक्ती असेल तर त्याला त्याचा काही फरक पडणार नाही, त्याला ते चालेल त्याला. पण एका भक्ताला जर सांगितलं की तुला एक क्षण तुला श्रीकृष्णांपासून लांब राहावं लागेल, तर त्याला ते आवडणार नाही. श्रीमद भागवतम मध्ये अ, अ, 10व्या स्कंधामध्ये माझ्या मते 31वा अध्याय आहे, ज्याच्यामध्ये गोपी जे आहेत त्यांनी श्रीकृष्णांप्रती स्वतःचं प्रेम व्यक्त केलं. गोपिका गीत म्हणतात त्याला, गोपी गीत म्हणतात त्याला. 19 श्लोक आहेत त्या अध्यायामध्ये. ते प्रत्येक श्लोक म्हणजे असा भक्तीने असा परिपूर्ण असा श्लोक आहे. त्यापैकी एका श्लोकामध्ये अ, एक गोपी म्हणते की ब्रह्मदेवानी हे जग बनवलंय ना, आमचं शरीर वगैरे बनवलंय, त्याच्यामध्ये एक त्रुटी आहे. ओके. तर तुम्हाला काय वाटतं, ब्रह्मदेवानी हे जे बनवलंय त्याच्यामध्ये एखादी त्रुटी तुम्हाला सापडेल का? कोण सांगेल? एखादा तरी डिफेक्ट सांगा जे ब्रह्मदेवाने जे बनवलेलं आहे, ही पूर्ण रचना जी केली आहे त्याच्यातला एक डिफेक्ट सांगा. मटेरियल अँगलनी नाही, भक्तीच्या अँगलनी सांगा. नाही ना, आपल्याला लगेच सुचत नाही ना. पण गोपिका गीतामध्ये त्यात डिफेक्ट सांगितलेला आहे. ते डिफेक्ट काय आहे माहिती आहे? ते बोलतायत की आम्हाला तुझा जो चेहरा आहे, ओके, तो आम्हाला कॉन्स्टंटली बघायचा आहे. आम्हाला असं एक क्षण सुद्धा आम्हाला तू आमच्यापासून लांब नाही झाला पाहिजे. एक क्षण सुद्धा असा झाला नाही पाहिजे की आम्हाला तुझं दर्शन नाही होते, तुझा चेहरा दिसत नाहीये. पण ब्रह्मदेवानी हे जे आमचं शरीर बनवलंय, त्याच्यामुळे ह्या डोळ्यांच्या पापण्या कंटिन्युअसली लवत असतात. हा एक डिफेक्ट आहे ह्या शरीराचा, ज्यामुळे जेव्हा जेव्हा पापणी लवते त्यावेळी आम्हाला तुझा चेहरा दिसत नाही. तो हा डिफेक्ट ब्रह्मदेवानी त्याच्या क्रिएशनमध्ये केलेला आहे. तुम्ही इमॅजिन करा ती कोणत्या लेवलची ती भक्ती आहे, की जेव्हा आपल्याला कृष्णाचा चेहरा एक सेकंद सुद्धा दिसत नाही तर त्याला आपण ती डिफेक्ट मानतो. ती लेवल बघा भक्तीची काय असेल तर. त्यामुळे एका शुद्ध भक्ताला जेव्हा असतं ना की काय म्हणतात की मी कुठे आहे, इट डझंट मॅटर, त्याला फक्त कृष्ण पाहिजे जवळ, बस, फक्त. तर हे अचीव करण्याकरता आपल्याला हे पण माहिती आवश्यक आहे की बाबा मी आत्ता कुठे आहे, म्हणून मी आत्ता आहे या दुःखालयमध्ये आहे. हं? त्यामुळे मी ज्या गोष्टीला आनंद समजतोय तो आनंद खरा आनंद नाहीच आहे, तो दुःख आहे तो. ओके. त्यामुळे कृष्णानी आपल्याला ह्या जगाच्या भौतिक जगाच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल सांगितलंय 15व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत, आणि 20व्या श्लोकापासून 22व्या पर्यंत त्यांनी आध्यात्मिक जगाच्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल सांगितलंय. त्यावेळी 16व्या श्लोकामध्ये तो पहिल्या भागामध्ये पहिल्या ओळीत बोलतो, आ ब्रह्म भुवनालोका पुनरावर्ती नोर्जन, पुनरावृत्ती म्हणजे परत परत येणं, परत परत जाणं, परत परत येणं. हे अगदी टॉप मोस्ट प्लॅनेट पासून बॉटम मोस्ट प्लॅनेट पर्यंत आहे. सर्वात वरचं पासून सर्वात खालच्या पर्यंत आहे. ओके. आणि मग नंतर तो त्यामुळे हे सांगतो की हे जर चालू राहतं तर भूतवा भूतवा प्रलियते, आणि हे असं नाही आहे की आज थांबेल उद्या थांबेल वगैरे, हे चालूच राहणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवशः, असहाय्य आहात तुम्ही तुम्ही लिटरली काही करू शकत नाही.
काही म्हणजे काही करू शकत नाही. एखादी कंपनी जेव्हा एखाद्या व्यक्तीला, एम्प्लॉईला जेव्हा काढते, त्यावेळी कमीत कमी तो लेबर कोर्टमध्ये किंवा ह्या कोर्टात किंवा तिकडे निकडे वगैरे जाऊन काहीतरी काहीतरी करायचा प्रयत्न करू शकतो. इकडे जेव्हा आत्म्याला, जेव्हा प्रकृती शरीरातनं बाहेर काढते, त्यावेळी आत्म्याला काय किंवा शरीराला काय कोणत्याही प्रकारचं, कसल्याही प्रकारचा कंट्रोल नसतो. म्हणून लगेच कृष्ण 16व्या श्लोकामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये बोलतो, मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. आता जर पुनरावृत्ती हा प्रॉब्लेम आहे, तर प्रॉब्लेम वरती लगेच त्यांनी सॉल्युशन दिले, तर सॉल्युशन पण दिलंय. पुनर्जन्म न विद्यते. कधी? तर माम उपेत्य. जर तू माझ्याकडे आला तर तुला पुनर्जन्म नाही घ्यावा लागणार. मग आपल्याला लगेच कळून येतं, हा मग जर का पुनर्जन्म हा प्रॉब्लेम आहे आणि तो थांबवायची इच्छा आहे जर मला, तर मला या भौतिक जगात राहून तो सॉल्व्ह करता येणार नाही, मला श्रीकृष्णांकडे जावं लागणार. आणि मग कृष्ण त्याचा धामाचं मग आपल्याला वर्णन करतात. तर आपल्याला कसं ना मार्केटिंग करतात ना प्रॉडक्टचं, की बाबा आमचा प्रॉडक्ट तुम्ही का घ्यावा. तर मग ती कंपनी आपल्याला सांगते आमच्या प्रॉडक्टमध्ये हे आहे ते आहे वगैरे. तसं कृष्ण पण आपल्याला इथे दाखवते, की बाबा तुला स्वतःहून कळत नाहीये म्हणून मला सांगावं लागतंय. म्हणजे जेणेकरून तुला समजेल आणि तुला कळेल की भौतिक जगामध्ये का नाही राहायचं आणि माझ्या जगामध्ये काय यायचं म्हणून. त्यामुळे तो इकडे त्याच्या अलौकिक असं जे धाम आहे त्याचं वर्णन पण करतोय, की बाबा माझ्या धामी काय काय होतं आणि काय काय नाही होत त्याबद्दल तो सांगतो. आणि आपण हे डिटेलमध्ये बघूया आज जरा. ठीक आहे. हम्म. अं, आता अव्यक्त हा शब्द थोडा समजून घेणं आवश्यक आहे. तर आपण 18वा श्लोक जेव्हा शिकत होतो त्यावेळी पण अव्यक्त हा शब्द आलेला ना. तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, की हे मन, बुद्धी आणि अहंकार जे आहे हे अव्यक्त स्वरूपाचं आहे. बरोबर. तर कृष्ण इथे काय बोलतो, अव्यक्तो अव्यक्तात सनातनः. म्हणजे माझं जे धाम आहे ते पण अव्यक्त आहे. आता हे अव्यक्त म्हणजे कृष्णाचं धाम ज्याला त्यांनी अव्यक्त सांगितलेलं आहे, आणि हे मन, बुद्धी, अहंकार जे भौतिक जगातलं अव्यक्त आहे, हे दोन्ही सेम आहे का डिफरंट आहे. तर हे समजणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्याला समजत 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 नाही की कृष्णाचं धाम अव्यक्त म्हणजे काय आणि मनबुद्धी अहंकार किंवा प्रकृतीच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अव्यक्त आहेत म्हणजे काय, ते समजत नाही तोपर्यंत आपल्याला वाटेल की हे दोन्ही सेमच आहे म्हणून. हम्म. तर अव्यक्ताचा अर्थ म्हणजे काय, तर आपले हे जे मन बुद्धी अहंकाराच्या दृष्टीने जर बघितलं तर हे जे आपले जड आणि भौतिक इंद्रिय जे आहेत ना, त्यांना त्यांची जाणीव होत नाही. आपण बघून घेतलं ना, आपल्याला डोळ्यांनी दिसलं तर आपल्याला जाणीव होते, नाकाने आपण त्याचा वास आला आपल्याला तर आपल्याला जाणीव होते, स्पर्श झाला तर जाणीव होते वगैरे. बरोबर ना. तर आपण त्या दिवशी बघितलं की तुझी बुद्धी किती किलोची आहे किंवा तुझं मन की त्याची उंची वजन किती आहे, हे जर असे प्रश्न विचारले तर ते मूर्खपणा ठरेल ना. कारण मनाला, बुद्धीला हे फिजिकल क्वालिटीज नाही आहेत. तर म्हणजे काय, तर ते अस्तित्वात नाही असं नाहीये, पण आपले जे 5 इंद्रिय कृष्णाने आपल्याला जे दिलेले आहेत, त्या 5 इंद्रियांना ज्या प्रकारे जाणीव होऊ शकते त्याच प्रकारे तो समोरच्याची मोजमाप करू शकतो तो. बरोबर. तर आपल्याला त्वचेतनं दिसत नाही आपल्याला किंवा डोळ्यातनं स्पर्श होत नाही आपल्याला किंवा नाकातनं आपल्याला ऐकू येत नाही आपल्याला. तर म्हणजे काय, की एक इंद्रिय फक्त एकच काम करू शकतो. म्हणजे हे 5ही इंद्रिय मिळून फक्त 5 काम करू शकतात आणि ह्या 5 कामांच्या किंवा 5 ऑब्जेक्ट्स जे आहेत त्यांच्या पलीकडे कोणाच्या जर कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर ह्या 5 इंद्रियांना ते कळत नाही आहेत. तर म्हणजे काय झालं, की आता डोळ्यांचं पण एक लिमिटेशन आहे ना, की मला समजा 500 मीटर पर्यंत किंवा 5 किलोमीटर लांबपर्यंत दिसू शकतं. मग त्याच्या पलीकडे जर मला बघायचं असेल तर मला टेलिस्कोप, दुर्बीण किंवा अशा मोठ्या मोठ्या गोष्टी घ्याव्या लागतात. समजत पण त्यांची पण एक लिमिटेशन आहे ना, जास्तीत जास्ती
15,000, 20,000, लाख, 2 लाख किलोमीटर पर्यंत ते बघू शकतील. त्याच्या पलीकडे सुद्धा जर बघायचं तर कसं बघणार? आता मग आपल्याला अशी कोणती तरी दृष्टी हवी ज्याच्यामुळे ते आपल्याला दिसू शकतं, पण ह्या इंद्रियांना ते शक्य नाहीये. आता कृष्ण इथे म्हणून काय बोलतोय आपल्याला, की तुम्हाला जे मन, बुद्धी आणि अहंकार मोजमाप करता येत नाही तुम्हाला, तर तुम्हाला माझं धाम कसं दिसेल तुम्हाला? त्यामुळे तो इकडे आपल्याला असं बोलतोय की माझं धाम इतकं लांब आहे, हा, तुमच्या इंद्रियांना ते दिसणंच शक्य नाहीये. त्यामुळे जे दिसत नाहीये ते त्याला तुम्ही अव्यक्त आहे असं समजू शकता. ते तुमच्या समोर येऊ शकत नाही, येत नाहीये ते, त्यामुळे ते त्या दृष्टीने ते अव्यक्त आहे. मन, बुद्धी, अहंकार कसं आहे की माझी ॲबिलिटी नाहीये बघण्याची, ओके, माझ्या इंद्रियांची, म्हणून ते माझ्यासमोर नाहीये. पण आध्यात्मिक जगत आहे की मी आत्ता एलिजिबल नाहीये त्याच्याकरता, माझी लायकी नाहीये. मला जी भक्ती केल्यानंतर जी माझी लायकी बनू शकते, ती बनल्यानंतर मला ते दिसू शकतं. म्हणून कृष्ण बोलतोय की त्याचं अस्तित्व जे आहे ते स्वतंत्र आहे. ते ज्यावेळी गोष्ट, भौतिक जगताचा ऱ्हास होतो, त्यावेळी ते तसंच राहतं तिकडे. हं? यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती, म्हणजे माझ्या डोळ्यांना दिसलं नाही ह्याचा अर्थ हा नाहीये की ते अस्तित्वात नाहीये. पण प्रकृतीच्या बाबतीत कृष्णाने काय सांगितलं की प्रकृती असते आणि त्याचं सृष्टी होते आणि त्याचा विनाश होतो, म्हणजे त्याचं अस्तित्व संपुष्टात येतं. पण अव्यक्त गोष्ट जी असते, व्यक्त आणि अव्यक्त, म्हणजे ती अस्तित्वात राहते, फक्त ती आपल्या इंद्रियांच्या पलीकडे जाते ती. हं? आणि इकडे काय तो बोलतोय की तुमची कॅपॅबिलिटी नाहीये ती बघण्याची, त्यामुळे तुम्हाला ते दिसत नाहीये इकडे. तर हा मोठा फरक आहे ह्या दोन गोष्टींमध्ये. मन, बुद्धी, अहंकार सारखी जी सूक्ष्म शरीर आहे ते सुद्धा अव्यक्त आहे आणि कृष्णाचं धाम सुद्धा अव्यक्त आहे, पण त्या दोघांच्या अव्यक्तामध्ये हा एक सर्वात मोठा फरक आहे हा. ठीक आहे. आध्यात्मिक जगाची काही वैशिष्ट्ये आहेत जी कृष्णाने आपल्याला 20व्या श्लोकापासून पुढे 22व्या श्लोकापर्यंत पण सांगितलेले आहेत. ते आपण संक्षिप्त रूपात बघून घेऊया आपण. तर पहिलं काय आहे, ते नित्य आहे. ते नित्य म्हणजे त्याचा कधी नाश होत नाही. हं? ते जन्म मृत्यूच्या ह्या चक्राच्या अधीन नाहीये. त्यामुळे त्या नित्य अशा आध्यात्मिक जगतात गेल्यावरती आपण सुद्धा नित्य बनतो. आपला सुद्धा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये कधी आपण अडकून राहत नाही. नंतर काय, तर ते अक्षर आहे. ते म्हणजे असं नाही आहे की ते अ, अ, त्याचा कोणत्या प्रकारे परिवर्तन होत आहे वगैरे, त्याचं कोणत्या प्रकारे त्याचं ऱ्हास होणार आहे, किंवा जी पण भौतिक जगतामध्ये ते दोष आहेत, ते दोष त्याला पण थोड्या प्रकारे ॲप्लिकेबल असतील वगैरे, असं नाही आहे ते. नंतर आनंदमय आहे ते, म्हणजे तिकडे कोणत्याही प्रकारचं दुःख नाहीये. दुःखालयम अशाश्वतम असा शब्द कृष्णाने भौतिक जगताकरता वापरलाय, पण तिकडे तो बोलतोय तो आनंद आहे फक्त, म्हणजे तिकडे दुःखाचं लवलेश सुद्धा नाहीये. इच्छापूर्तीकारक, तिकडे कोणत्याही प्रकारची इच्छा असली तर ती पूर्ण होते तिकडे. हं? पण गंमत काय आहे की आपली आपली शुद्धीकरण एवढं झालेलं असतं तिथे जाण्याआधी पर्यंत, की आपली इच्छा फक्त कृष्णाप्रतीच असते. आपली इच्छा कोणत्याही स्वतःच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शन करता कोणत्याही प्रकारची इच्छा नसते तिकडे. हं? नंतर भगवंत आणि त्याचं जे धाम आहे ते सर्व आकर्षक आहे, म्हणजे असं काहीही गोष्ट नाहीये तिकडे ज्याच्याकडे आपण आकर्षित होणार नाही. दुसऱ्या कोणत्या गोष्टीकडे आकर्षित हो असं कोणतंही नाहीये. त्याचं त्याचं सौंदर्य आहे, त्याचं जे सगळे गुण आहेत, त्या गुणधर्म आहेत त्या संपूर्ण जगताचे, ते सर्व आकर्षक आहेत. हं? त्यामुळे आणि ते भौतिक दृष्टी आपली, आपण आपण एलिजिबल नाही आहोत ते बघण्याकरता, म्हणून आपल्याकरता आपल्या भौतिक दृष्टीस ते अव्यक्त आहे. ते परमधाम आहे, त्याच्या पुढे असं काही नाहीये. म्हणजे असं आपल्याला कधी वाटणारच नाही की बाबा आत्ता इथे आलो आपल्याला एवढा आनंद मिळेल,
पण ह्याच्यापेक्षा जास्ती आनंद अजून कुठे मिळेल, म्हणजे दुसरीकडे जायची इच्छा होईल. ते तसं पण नाही आहे, ते परमधाम आहे. असं काहीच नाही आहे जे त्याच्या पलीकडे आहे. हां, त्यामुळे ते परमगती पण आहे. त्याच्या पुढे जाण्याची कधी आपल्याला इच्छाच होणार नाही. आणि तिकडून मग आपण कधी न निवर्तनते, तिकडनं आपण परत कधी येणार सुद्धा नाही आपण. ह्या त्याच्या क्वालिटीज झाल्या. तर आपण मगाशी बोलत होतो ना, की अव्यक्त हे 2 प्रकारे असू शकतं. तर इथे ते एक छोट्या संक्षिप्त रूपात आपण बघून घेऊया. हं. की 18व्या श्लोकात सुद्धा अव्यक्त असं भौतिक जगाची जेव्हा सुप्त स्थिती होते, तेव्हा सुद्धा त्याला अव्यक्त म्हटलेलं आहे तिकडे. आणि आध्यात्मिक जगाला पण कृष्णाने अव्यक्त असा शब्द वापरलेला आहे. तर अव्यक्त म्हणजे निराकारपणा नाहीये. हां. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की देव हा निराकार आहे म्हणून. तर निराकार असल्यामुळे त्यांना वाटतं की तो आकारच नाही तर आपल्याला दिसणार कसा. तर ज्या गोष्टीला आकार नाही ती गोष्ट आपल्याला कधी दिसत नाही ना. त्यामुळे त्यांना वाटतं की देव दिसत नाही त्यामुळे देव पण निराकार आहे. पण त्यांना हे कळत नाही की भौतिक जी दृष्टी आहे त्याचे काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे भौतिक दृष्टीला आपल्याला एखादी गोष्ट आपल्या भौतिक दृष्टीला दिसली नाही, तर त्याचा अर्थ हा नाही की ती अव्यक्त आहे म्हणून. त्यामुळे इकडे 2 किंवा 3 संदर्भ येत आहेत अव्यक्त हे जाणून घेण्याकरता. हं. तर हे जड शरीर जे आहे ना आपलं, जल, वायू, पृथ्वी, अग्नी, आकाश ह्याच्यापासून बनलेलं. तर हे जड शरीर जे आहे ते जेव्हा म्हणजे त्याचं पूर्णपणे जाळलं जातं ते, ओके, तर त्यानंतर सुद्धा ते अव्यक्त बनतं. ओके. नंतर काय आहे की सूक्ष्म हा एक एक संदर्भ झाला. दुसरा संदर्भ कुठे येतो, जेव्हा मन, बुद्धी, अहंकार सारखी सूक्ष्म शरीर जे असतं ते सुद्धा अव्यक्त म्हटलं जातं. कारण आपली ही जी इंद्रिय आहेत ही पण जड इंद्रिय आहेत ही. त्यांना ह्या सुप्त शरीराची, सूक्ष्म शरीराची जाणीव होत नाही. ओके. त्यामुळे आपल्याला ते अव्यक्त वाटतं. आणि तिसरं म्हणजे की हे जे आध्यात्मिक जगत आहे हे इतकं लांब आहे, आपल्याला दिसत नाही. आपल्याला ते आपल्या भौतिक इंद्रियांना त्याच्याबद्दल काही समज होत नाही. त्यामुळे आपल्याला ते अव्यक्त असं वाटतं ते. ओके. पण कृष्णाने सांगितलेलं आहे की हे अव्यक्त आणि ते सूक्ष्म शरीराचं अव्यक्त किंवा ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी किंवा आयुष्याच्या शेवटी जेव्हा भौतिक प्रलय होतो त्यावेळी जी सुप्त अवस्थेमध्ये आत्मे जातात त्यावेळी जे अव्यक्तपणा असतो हे तिन्ही अव्यक्त वेगळे वेगळे प्रकारचे आहेत. ओके. तर 15व्या अध्यायाच्या ना 10व्या श्लोकामध्ये कृष्णाने एक वाक्य वापरलंय, पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. म्हणजे चक्षु म्हणजे डोळे. हां, पश्यन्ति म्हणजे बघणं. तर कृष्ण बोलतोय आपल्याला की ज्ञानाच्या डोळ्यांनी बघणं आवश्यक आहे. म्हणजे काय की जेव्हा आपण आध्यात्मिक जगत ज्ञानाच्या डोळ्यांनी आध्यात्मिक दृष्टीने बघायचा प्रयत्न करू आपल्याला, त्यावेळी ते आपल्याला दिसेल. तुम्ही हे जे जड इंद्रिय आहेत त्यांचा वापर करून तुम्ही आध्यात्मिक जगत बघायचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही आहे. आणि जेव्हा अशी आध्यात्मिक दृष्टी आपल्याला बनवायची असेल, विकसित करायची असेल, तर आपल्या हृदयाचं शुद्धीकरण होणं आवश्यक आहे आणि भक्तीमध्ये गुंतणं आवश्यक आहे आपल्याला. तरच ते आपल्याला कळू शकतं. हे. आता बऱ्याच वेळा असं मनात येतं लोकांच्या की खरोखर असं काय आहे का वगैरे वगैरे. तर गंमत काय होते की आपली जी बौद्धिक लेवल असते ना त्याच्या बेसिसवरती आपण समोरच्या गोष्टी पण इव्हॅल्युएट करत असतो. हं. तर आपल्याला दिसलं नाही म्हणजे ते अस्तित्वात नाही असं मानतो लोक. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी पासनं हे चालत आलंय, शतकांपासनं चालत आलेलं आहे की सायंटिस्ट लोकांनी आत्म्यावरती संशोधन करायचा प्रयत्न केला. पण संशोधन करताना त्यांनी वापर त्या गोष्टींचा केला जे ह्या भौतिक प्रकृतीशी रिलेटेड आहेत.
सगळी साधनं, उपकरणं वगैरे जी काही वापरली त्यांनी, ही सगळी भौतिक होती. पण आत्मा हा भौतिक नाही आहे, आत्मा आध्यात्मिक आहे. त्यामुळे आत्म्यावरती केलेले एक्सपेरिमेंट्स ह्या भौतिक साधना उपकरणांद्वारे ते प्रूव्ह होणं शक्यच नाही आहे. आणि ज्यामुळे त्यांना कळलं की आपल्या कोणत्याही एक्सपेरिमेंटनी आत्म्याचं अस्तित्व प्रूव्ह होत नाही, त्यावेळी त्यांनी असं निष्कर्ष काढला की आत्मा हा अस्तित्वात नाहीच आहे म्हणून. आत्म्यासारखी कोणती गोष्ट अस्तित्वात नाही, हा असा त्यांनी निष्कर्ष काढला आणि ती एक्सपेरिमेंट थांबवली तिकडे. त्यामुळे आपल्याला आपल्याला कळलं पाहिजे की आपण कोणत्या गोष्टीबद्दल शिकायचा प्रयत्न करतोय आणि ती शिकण्याकरता कोणती पद्धत बरोबर आहे, कोणत्या पद्धतीचे एक्सपेरिमेंट्स बरोबर आहेत. जर का आपण समजा स्पर्श ह्या इंद्रियाचा वापर न करता आणि नाक, घ्राणेंद्रिय ह्यांचा वापर न करता जर का आपण हवेची परीक्षा घ्यायला गेलो तर आपण फेलच होणार, कारण डोळ्यांना हवा दिसत नाही आणि डोळ्यांच्या द्वारे आपण हवेची परीक्षा घेतोय, तर ते शक्यच नाही होणार आहे. ते आपल्याला हवा आहे ह्याची जाणीव पण नाही होणार आपल्याला. त्यामुळे ज्या गोष्टीची परीक्षा घेतोय त्या गोष्टीच्या परीक्षेकरता जे ॲप्लिकेबल आहे असे एक्सपेरिमेंट्स करणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला जर दिसत नाही तर कृष्ण अस्तित्वात नाही किंवा देव अस्तित्वात नाही किंवा आध्यात्मिक जगत असं काही गोष्ट नाहीच आहे, हे समजणं म्हणजे हा एक प्रकारचा मूर्खपणाच झाला हा. तर आध्यात्मिक जगत जे आहे हे कृष्ण बोलतोय हे सनातन आहे. भले तुमची दृष्टी आज आहे, उद्या नाही, परवा आहे, पर नंतर नाही, किंवा ब्रह्मदेव आहेत नाही आहेत, ब्रह्मलोक आहे नाही आहे वगैरे, ह्याचा काही फरक पडत नाही. ते सनातन आहे, नित्य आहे. ते ह्या भौतिक जगाचा ऱ्हास जरी झाला तरी तो तिथे तसंच अस्तित्वात आहे. त्याचं अस्तित्व भौतिक जगाच्या अस्तित्वावरती अवलंबून नाही येते. भौतिक जगाचा विनाश झाला तरी सुद्धा ते अपरिवर्तनीयच राहणार ते. ओके. तुम्हाला जाऊ मी अजून डिटेलमध्ये का नाही तर मी स्टॉप करतो इकडे, कारण हा सगळ्या म्हणजे थोडा डिफिकल्ट आहेत टॉपिक्स हे थोडे. कृष्णाने काय सांगितलं, यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. ओके. तर जेव्हा प्रलय होतो त्यावेळी भौतिक जीवांचं काय होतं ते ह्याच्यातनं आपल्याला कळू शकतं. न विनश्यती कृष्ण बोलतोय. ओके. ते म्हणजे यहस असं शब्द वापरल्यावरती कृष्ण सांगतो इकडे की बाबा ते त्यांचा नाश होत नाही म्हणून. सर्व भूतेषु म्हणजे कोणाचे असं बोलू नाही शकत की माझा होईल, दुसऱ्याचा नाही होणार, किंवा तो माझा मित्र नाहीये म्हणून त्याचं व्हायला पाहिजे, माझा नाही व्हायला पाहिजे. ह्या अशा गोष्टींचा कथेवरती काही फरक पडत नाही. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एक प्रोसेस थ्रू फॉलो होतात. आधी देवाच्या दिवसाला सृष्टी होते म्हणजे क्रिएशन होतं. मग नंतर जेव्हा दिवस चालू असतो त्यावेळी आपलं पोषण होतं. आपण बोलतो ना, म्हणजे बऱ्याच लोकांचा हा समज आहे ना की ब्रह्मदेव क्रिएट करतात, विष्णू मेंटेन करतात आणि महादेव डिस्ट्रॉय करतात वगैरे. तर तो समज किती खरा आहे खोटा आहे आपण ते आपण बघून घेऊया. जेव्हा आपण भागवत शिकायला लागू तेव्हा आपण बोलू त्याबद्दल. पण जेव्हा दिवस चालू असतो, ज्यावेळी मेंटेनन्स चालू असतो, त्या मेंटेनन्सला आपण मराठीत पोषण म्हणतो. तर ते जे अस्तित्व दिसत असतं त्यावेळेचं जे पोषण असतं ते पोषण होणं सुद्धा आवश्यक आहे. आणि मग ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी मग त्याचं डिस्ट्रक्शन होतं त्यावेळी. तर ह्या सगळ्या जेव्हा प्रकृती भौतिकाचं डिस्ट्रक्शन होतं तेव्हा हे जे जीव असतात, जीवात्मे असतात, त्या जीवात्म्यांचं ते कधीही नष्ट होत नाहीत. ओके. आणि त्यामुळे काय होतं की जरीही म्हणजे भौतिक हे जे जगत आहे त्याची एक कॅरेक्टरिस्टिक आपण क्वालिटी आपण म्हणू शकतो की त्याचा ऱ्हास होतो, क्षय होतो त्याचा. हं. तर हा क्षय
आत्म्याला ऍप्लिकेबल नाहीये ते. हं. आणि आपण खरे तर कृष्णाच्या नित्यधामाचे निवासी आहोत आपण तिकडचे. त्यामुळे तिकडच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला ऍप्लिकेबल आहेत. आपण इथे टेम्पररी ह्या जगामध्ये आलो आहोत, त्यामुळे इकडचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ऍप्लिकेबल नाही आहेत आपल्याला. त्यामुळे जेव्हा आपण आत्ता इकडे आहोत, आपण स्वतःला ह्या जगाचे आपण रहिवासी समजतो, निवासी समजतो आपण स्वतःला, आणि त्याप्रमाणे आपण वागतो. आपल्याला हे कळत नाही का आपण फक्त टेम्पररी वेळेकरता आपण इकडे आलेलो आहोत आणि आपल्याला परत जायचं आहे. त्यामुळे ओके, हा जो सनातन हा जो शब्द आहे ना, ते पण आपण जरा बघून घेऊया. कारण आता तुम्ही बघितलं असेल की हा सनातन ह्या शब्दावरनं असे बरंच पॉलिटिक्स वगैरे पण चालू असतं ना. तर खरं सनातन म्हणजे काय आहे त्याचा आता अर्थ जरा बघून घेऊ आपण. तर सनातन म्हणजे नित्य, म्हणजे अशी गोष्ट जी अस्तित्वात येत नाही आणि अस्तित्वातनं कधी नष्ट होत नाही, ज्याला कधी सुरुवात नाही आहे आणि ज्याचा कधी शेवटही होत नाही. हं? आणि अ, म्हणून कृष्ण हा शब्दाचा वापर करतोय स्वतःच्या धामाचं वर्णन करण्याकरता. आणि तीच क्वालिटी आत्म्याकरता सुद्धा ऍप्लिकेबल आहे. आत्म्याचा सुद्धा कधी आत्मा जन्माला आलेला नाही आणि आत्मा कधी अस्तित्व संपुष्टात पण येणार नाहीये ते. त्यामुळे जेव्हा आपण बोलतो की हा सनातन धर्म आहे, तर हा खरा धर्म आत्म्याच्या लेवलचा धर्म आहे, शरीराच्या लेवलचा धर्म नाहीये. मी आज हिंदू आहे, उद्या मुस्लिम बनीन किंवा नंतर ख्रिश्चन बनीन किंवा कोणीही बनीन, पण ह्या सगळ्या माझ्या शरीराच्या डेझिग्नेशन्स आहेत, शरीराच्या क्वालिटीज आहेत. मी कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलाय आणि कोणत्या सोसायटीमध्ये जन्म घेतलाय, माझी विचारसरणी काय आहे, त्याप्रमाणे मी स्वतःला इतर हिंदू म्हणेन किंवा मुस्लिम म्हणेन किंवा ख्रिश्चन म्हणेन किंवा काहीतरी म्हणेन. पण मी हे शरीर नाहीच आहे, मी आहे एक आत्मा. तर मग जर मी आत्मा आहे तर मी सनातन आहे. माझं शरीर सनातन नाही आहे. शरीराचा नाश होणारच आहे, आत्म्याचा नाश होत नाही, आत्मा सनातन आहे. तर आत्मा जर सनातन आहे तर मग सनातन धर्म काय? मग सनातन धर्म शरीराशी जर रिलेटेड नाही, आत्म्याशी रिलेटेड आहे, तर आत्म्याचा जो धर्म आहे तोच सनातन धर्म आहे तो. आणि आत्म्याचा धर्म काय आहे, कोण सांगेल? मी कृष्णाचा दास आहे. हा, एक्झॅक्टली. तर श्लोक कोणता आहे? चैतन्य चरितामृत मध्ये, जीवेर स्वरूप है नित्य कृष्णेर दास. नित्य, नित्य म्हणजे काय? सनातन. नित्य कसला, कोणाचा दास? कृष्णाचा दास. आणि हे काय आहे? तर जीवाचं हे स्वरूप आहे. ओके. जर आपण बोलतो ना की मी ऑफिसमध्ये जेव्हा काम करतो त्यावेळी माझं स्वरूप काय असतं, ॲज अ एम्प्लॉई म्हणून असतो. मी जेव्हा घरी येतो त्यावेळी मी एक बाप असतो किंवा नवरा असतो किंवा मुलगा असतो वगैरे. हं. तर हे स्वरूप झालं या शरीराचं. पण आत्म्याचं स्वरूप काय आहे? नित्य कृष्णदास. तर हा खरा सनातन धर्म झाला. जेव्हा आपण ऐकतो की बाबा मी एक सनातनी आहे किंवा मी एक सनातन धर्माचा आहे वगैरे, तर त्या व्यक्तीला आपण विचारू शकतो की सनातन म्हणजे तुम्ही या शरीराचा संबंध लावताय का आत्म्याचा संबंध लावताय? मग क्लॅरिटी आपल्याला मिळू शकते. हरे कृष्ण. तर आपण इथे स्टॉप करूया. कोणाला काही प्रश्न आहे? नाही? नाही प्रभूजी. बरं, ठीक आहे. कसं वाटतंय तुम्हाला? हे पटतंय, आवडतंय, काही असं वाटतंय की नाही रे हे पटण्यासारखं नाहीये वगैरे, असं काय आहे? ऐकल्यावर प्रश्नच निर्माण होत नाही, त्याच्यामुळे आता काय सांगायचं. जी बुद्धी आहे त्याच्या पलीकडे ज्ञान आहे, याच्यापेक्षा आणखी काय विचार करायचा. म्हणजे पण हे असं सगळं जरी गृहीत धरलं, हा, हे बोला. असं जरी गृहीत धरलं की खोटं आहे, मग खरं काय त्याची जरी क्षमता नाहीये, मग हेच खरं पकडूनच चाललेलं बरं, असं मला वाटतं शहाणपणा. कारण एवढं खोटं लिहिणं म्हणजे पण कॅपेबिलिटीज आहे, बरोबर की नाही, असं मला तरी वाटतं. कधी कधी वाटतं की हे वाचतो तेव्हा बघतो की हे खोटं लिहायला पण केपेबिलिटी पाहिजे. ती केपेबिलिटी असणं म्हणजे पण एक मोठेपणाच. म्हणजे तो व्यक्ती जो लिहितो पण किती ज्ञानी असेल, कारण काही लिहायचं म्हणजे
काही पण ज्ञान द्यायचं म्हणजे त्याला पण एक विचार करावा लागतो ना. हे विचार खूपच मोठे आहेत. म्हणून हे सत्य तेच पकडून चालावं याच शहाणपणा वाटतं मला. भलेही भगवंत दिसू नये, पण हे जे आहे तेच सत्य म्हणून मी चालतो. तुम्ही चांगला पॉइंट काढला ऍक्च्युली. मला जरा बोलावंसं वाटतं, तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, की हा जर विचारसरणी ठेवून, ही फाउंडेशन ठेवून जर का तुम्ही अ, भगवद्गीता शिकायचा प्रयत्न केला ना, तर हा. आज ना उद्या अशी कधीतरी परिस्थिती कृष्ण निर्माण करेलच, जी ह्या फाउंडेशनला चॅलेंज करेल तुम्हाला. आणि तुम्हाला असे कॉन्ट्रॅडिक्टरी प्रश्न निर्माण होऊ शकतात. मग तुम्हाला वाटेल, अरे नाही रे, हे काय वाचलं ते बरोबर नाहीये. आणि मग नंतर मग तुम्हाला वाटेल, की रे हे सगळं मी वाचलं, हे सगळं खोटं आहे म्हणून. ओके. त्यामुळे हे हा. ज्ञान घेताना ना आपल्याला 2 गोष्टींची आवश्यकता 100% असलीच पाहिजे, की मी जे शिकतोय ते 100% परफेक्ट आहे. कारण हे जे नॉलेज आहे ते 100% परफेक्ट व्यक्तीकडनं आलेलं आहे हे नॉलेज. ठीक आहे. जोपर्यंत हा विश्वास आपल्या मनात राहणार नाही ना, मनात येणार नाही. विश्वास हा शब्द चुकीचा आहे. निष्ठा. निष्ठा हा शब्द बरोबर आहे. जोपर्यंत ती निष्ठा राहणार नाही ना, की आपलं जे नॉलेज जे आपण घेतोय हे भगवंताकडनं आलेलं आहे. हू इज द मोस्ट परफेक्ट पर्सन. तोपर्यंत ही नॉलेज घेण्याच्या पद्धतीवरती आपल्याला डाऊट होऊ शकतो. ह्या नॉलेजवरती डाऊट होऊ शकतो. आणि अशा पद्धतीने नॉलेज मिळवणं म्हणजे तुम्ही थोडा वेळ नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकाल. पण नंतर तुमच्या मनात डाउट्स निर्माण होऊ शकतात. आणि ते आध्यात्मिक प्रगती करता ते डाउट्स चांगले नाहीत ते. म्हणजे आज कसं झालंय, की तुम्हाला चॅलेंजिंग ह्या नॉलेजला चॅलेंज करेल असे प्रश्न तुमच्या मनात येत नाहीयेत. म्हणून तुम्ही एक्सेप्ट करताय. दॅट इज नॉट द बेस्ट अप्रोच. ओके. द बेस्ट अप्रोच इज, की मला भगवंतांकडनं हे आलेलं नॉलेज, भगवंत हिमसेल्फ इज 100% परफेक्ट. त्यामुळे त्यांच्याकडनं आलेलं नॉलेज हे 100% परफेक्टच आहे. ह्या विश्वासाने तुम्ही पुढे जाल ना, तर तुम्हाला या नॉलेजमध्ये कधीच खोट येणार नाही. आणि काय असतं ना, परमात्मा रूपी कृष्ण आपल्या हृदयात, सर्वांच्या हृदयात स्थित आहे. ओके. त्याला ना आपल्या मनात डाउट्स क्रिएट करायला एका क्षणाचीही वेळ लागू शकत नाही त्याला. आणि जेवढा आपण त्याच्यावरती विश्वास दाखवू, तो विश्वास अजून दृढ करायला पण त्याला वेळ नाही लागत जास्त. त्यामुळे आपल्यावरती अवलंबून आहे, हे नॉलेज आपण घेतोय ते ह्याच्या ह्याला चॅलेंज करण्याकरता माझ्याकडे बुद्धी नाहीये म्हणून मी एक्सेप्ट केलेलं आहे. त्या अँगलनी जर मी पुढे जातोय तर तो एक वेगळा प्रकार झाला. पण मला कृष्णावरती संपूर्ण विश्वास आहे. म्हणून त्याच्याकडनं आलेलं नॉलेज मी 100% एक्सेप्ट करतोय. तर त्या बेसिसवरती घेणं ही एक वेगळी पद्धत झाली. मग परमात्मा काय करतो, आपली ही मेंटॅलिटी अंडरस्टँड करतो आणि त्याप्रमाणे मग तो आपल्याला वेगळ्या वेगळ्या डायरेक्शन्सला धक्का मारतो आपल्याला. त्यामुळे म्हणून मी मागच्या वेळी पण सांगितलेलं, की हे आध्यात्मिक नॉलेज असं आहे ना, जिकडे आपलं मटेरियल लॉजिक कधी काम करू शकतच नाही. जे एकाच गोष्टींनी आपण हे नॉलेज आपण घेऊ शकतो ते म्हणजे गुरुची आणि कृष्णाची कृपा असणं आवश्यक आहे. म्हणून मी मागच्या वेळी पण बोललेलो, की तुम्ही जेव्हा भगवद्गीताच्या क्लासला बसाल, त्याच्या आधी तुम्ही साष्टांग दंडवत घाला कृष्णापुढे आणि गुरु पुढे, जर का गुरु असेल तर. आणि त्यांना प्रार्थना करा, की हे जे काही मी शिकतोय हे मला नीट समजून दे आणि माझी भक्ती तुझ्याप्रती वाढू दे. ह्या जर तुम्ही गोष्टी केल्या, तर हे ज्ञान समजणं आणि एक्सेप्ट करणं खूप सिंपल बनतं. म्हणून आपण सुरुवातीला ते ओमज्ञान तिमिरांधस्य वगैरे सगळे प्रेयर्स बोलतो आपण. करा विचार थोडा ह्यावरती जरा. हरे हरे कृष्ण. कृष्ण. आता तुम्ही ते प्रेयर्स म्हणतात त्याचं आता महत्व कळलं. म्हणजे हम्म. ते फक्त वाचायचं, पण आता तुम्ही अर्थ सांगितला त्याचा पहिल्यांदा मला वाटतं, असं मला वाटतं. तेव्हा फक्त आम्ही ऐकायचं, पण आता तुम्ही अर्थ सांगितला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा.
तर भेटूया आपण पुढच्या आठवड्यामध्ये.